चला आता नीट बघा. सगळ्यात अगोदर मला असं वाटतंय आपण वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटची डेफिनेशन आपण स्टार्ट केलेली आहे. सगळ्यांनी लक्ष ठेवा, काळजीपूर्वक बघा. हा आवाज नको. 2 दिवस माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून मी आलो नाही. तब्येत सगळी बरोबर होती, फक्त पाय अशी उभं राहू देत नव्हते, पाय दुखत होते म्हणून आलो. चला इकडे लक्ष द्या. आता नीट बघा. आपण जे आहे पहिलं जे आहे डिस्टन्स मेजर करणारे आपण जे आहेत युनिट्स बघतोय. हे असं बस किती वेळेस सांगितलं, पंक्तीतल्या आणि कोणी बसायचं नाही. हा सगळ्यांनी इकडं तोंड करून बसायचं. तिकडं तोंड करून बसलात तर डायरेक्ट तिकडं जागा करत जेव्हा आपण एक मग तिकडल्या साईडला ज्यांना तिकडं तोंड करून बसायचं त्यांना आपण पूर्ण आहे का कोणी बसायला. एक मिनिट सांग, दुसऱ्याचं नाव नाही सांग. आता नीट बघा. आपण एक म्हणजे जे आहे वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटची डिस्टन्स बघत होतो. तर ते वन ॲस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्स म्हणजे काय, हे जे आहेत आपल्याला मीन डिस्टन्स असतं सूर्याच्या सेंटर पासून. तर आपण असं म्हणणार की जे आपल्याला दिलेली आहे इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे याला वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असं म्हणत असतं. बघा, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटची डेफिनेशन दिलेली आहे. इट इज डिफाइंड ॲज द मीन डिस्टन्स ऑफ द अर्थ फ्रॉम द सन. ओके. आणि त्याला रिअल मीटर मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इज इक्वल टू 1.5 × 10⁻11 मीटर. आता मीटर मध्येच का म्हणजे कन्वर्ट करत असतो, आपल्याला सगळ्याला माहित असलं पाहिजे आपल्या लेंथचं SI युनिट काय, मीटर. ओके. कुठेही जरी गेलात तर SI युनिट काय असतं आपल्या याचं, मीटर. आणि म्हणून कुठल्या पण डिस्टन्सला आपल्याला SI युनिट मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल ह्या पद्धतीने आपल्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे. आता वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे किती सांगितलं आपल्याला, नीट बघा. याला जर मला तुम्हाला किलोमीटर मध्ये जर सांगायचं झालं एकदम इझी पद्धतीने मी याला किलोमीटर मध्ये सांगू शकतो. याच्यातले जे आहेत ह्या 10⁻11 मधले 3 झिरो कमी करायचे. म्हणून नीट बघा, आपण जर याच्यामधले 3 झिरो जर कमी केले 10⁻3 जर याला डिवाइड केलं तर 11 मधून 3 गेले किती राहतात सांगा, किती, 1.5 जसं तसं गुणिले 10⁻8 किलोमीटर. एवढं आपण असं म्हणणार किलोमीटर मध्ये कन्वर्जन आहे. आता 1 किलोमीटर मध्ये जर रिअल मध्ये बघायचं असेल ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट मध्ये डिस्टन्स म्हणजे किती, आपण असं म्हणणार 1.5 आणि याच्यावर 7 झिरो काढायचे. हे एवढं किलोमीटर डिस्टन्स आहे. ठीक आहे. नीट बघा, तुम्हाला जर इथे समजत असेल तर नीट बघा काळजीपूर्वक. 1.5 गुणिले 10⁻8 म्हणजे एवढं किलोमीटर डिस्टन्स असतं. वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे एवढं किलोमीटर आहे. आपण जर याला काउंट केलं तरी आपल्याला असं बघायला भेटते इतक्या पद्धतीने. ठीक आहे. 15 वर 7 झिरो लिहिल्यानंतर किलोमीटर मध्ये जे डिस्टन्स लिहित असतो ते ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असं डिस्टन्स आहे. आणि याची डेफिनेशन आपण अशा पद्धतीने बघितलेली, पण तुम्ही लिहू नये म्हणजे घेतलेली. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, दुसरा आपल्याला पॉईंट बघायचा आहे. दुसऱ्या पॉईंट मध्ये एक दुसरी डेफिनेशन दिलेली, लाईट इयर. बऱ्याच जणांना असं वाटतं इयर नाव दिलेले म्हणजे हे टाइमचे युनिट आहे. जसं बघा, आपण एक दिवस म्हणतो मिनिट, सेकंद, त्यानंतर आवर जर आपण बघितलं ते सगळे कशाचे युनिट आहेत, टाइमचे. सेकंद टाइम मेजर करतो, त्यानंतर मिनिट टाइम मेजर करतो, त्यानंतर आवर जर बघितलं तर टाइम मेजर करतो, डे जर बघितलं तर टाइम मेजर करतो, मंथ जर बघितलं तर टाइम मेजर करतो, इयर जर बघितले तर टाइम मेजर करत असतो. पण लाईट इयर हे डिस्टन्स युनिट आहे. आणि कशा पद्धतीनं, नीट बघा, आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. इट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन अ व्हॅक्यूम इन 1 इयर. ठीक आहे. लाईटनं व्हॅक्यूम मध्ये एका वर्षामध्ये जे डिस्टन्स म्हणजे ट्रॅव्हल केलेलं असतं हे सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं. वरती बघा, इकडे लक्ष द्या काळजीपूर्वक. पाठीमागं सगळ्यांचं लक्ष 100% इकडे असलं पाहिजे. आता नीट बघा, लाईटनं एका वर्षामध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजे त्याला काय म्हणायचं, 1 लाईट इयर. ठीक आहे. आता लाईट एका सेकंदामध्ये किती डिस्टन्स कव्हर करते, आपण असं म्हणणार त्याला C ने डिनोट करत असतात. 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. म्हणजे लाईट एका सेकंदाला एवढं डिस्टन्स कव्हर करत असते. बरोबर आहे. त्यानंतर नंबर 2, C बरोबर आपण असं लिहिणार 3 गुणिले 10⁻, त्याला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं. मीटरचं किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल त्याला 10⁻3 ने डिवाइड करायचं. 10⁻3 ने डिवाइड केली की पॉवर किती कन्वर्ट मध्ये होणार, 5. मग आपण असं म्हणणार किलोमीटर पर सेकंद म्हणजे एका सेकंदात लाईट एवढे डिस्टन्स ट्रॅव्हल करते किलोमीटर मध्ये जर बघितलं तर. ठीक आहे. आता नीट बघा, डिवाइड करणं म्हणजे काय, 10⁻8
आता 1 किलोमीटर म्हणजे आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर मध्ये किती मीटर असतात 1000 मीटर असतात, बरोबर आहे का नाही? नीट बघा 1 किलोमीटर मध्ये 1000 मीटर असतात, मग याला 10च्या पॉवर 3 ने डिवाइड केलं ते बघा असं बेसिक असतं 10चा पॉवर 8 वरी गेल्यावर हा काय होणार गुणिले 10चा पॉवर काय होणार -3 खाली काय होतं +3 वरी गेल्यावर -3 8 -3 किती येणार 5 मग हे कशामध्ये कन्वर्जन झालं किलोमीटर मध्ये कन्वर्जन झालं. बऱ्याचशा पोरापोरींना हे बेसिक कॅल्क्युलेशन येत नाही, ज्यांना हे बेसिक कॅल्क्युलेशन येत नाहीत त्यांना परत वापस ऑफिसमध्ये येऊन विचारायचं, मी तुम्हाला सगळ्याला सांगणार. मग आता नीट बघा 10चा पॉवर 5 म्हणजे हे नीट जर इथं बघितलं तर साधं सरळ आहे, आपण याला परत असे लिहू शकतो बघा c बरोबर 3 जशाला तसं आणि ह्या 1 वर 5 झिरो लिहायचे हे बघा इथं. ओके क्लिअर? इथपर्यंत कोणाला काय अडचण? लाईट कसं डिस्टन्स ट्रॅव्हल करते ते सांगतोय. मग आता नीट बघा 3 ने याला जर मल्टिप्लाय केलं तर वापस आपल्याला तेच आन्सर येतं बघा 3 जशाला तसं याच्यावर 5 झिरो 1 2 3 4 हे किलोमीटर पर सेकंद म्हणजे लाईट एका सेकंदामध्ये इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करते बघा 1 दशक शतक हजार 10,000 लाख 3 लाख किलोमीटर एका सेकंदामध्ये डिस्टन्स कव्हर करतो. ओके मग आपण काय कॅल्क्युलेशन करतोय तर एका वर्षाचं कॅल्क्युलेशन करतोय. मग आता नीट बघा एका वर्षामध्ये किती सेकंद असतात, एका सेकंदामध्ये किती लाईट डिस्टन्स ट्रॅव्हल करते त्या बघा अशा पद्धतीने किती 3 लाख किलोमीटर एका सेकंदामध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल करते. तर तसं आपल्याला किती वर्षाचं फाइंड करायचंय एका वर्षाचं फाइंड करायचंय. मग लाईटनं त्यावेळेस एका वर्षात जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असतं त्याला काय म्हणायचं 1 लाईट इयर. एक वर लक्ष दे रे, इकडे वरी पाठी खाली बघायचं नाही, मोबाईल वगैरे ठेवून दे असेल तर 100% इकडे पाठीमागे लक्ष दे माझ्याकडे. गौरवचं नाव आहे तुझं इकडे 100% लक्ष द्यायचं, वरत पाठीमागची 100% लक्ष द्यायचं. इथं कोण काय करायला याच्यापेक्षा पाठीमागे माझं जास्त लक्ष असतं, त्यामुळे 100% इकडे लक्ष ठेवायचं काळजी करू. आता नीट बघा हे लाईट इयर बद्दल आपण डिस्कशन करतोय, हे झालं एका सेकंदात आपण जर बघितलं तर 3 लाख किलोमीटर लाईट डिस्टन्स ट्रॅव्हल करते. क्लिअर? मग आता नीट बघा एका दिवसामध्ये किती सेकंद असते पाठ करायची गरज नाही, लक्षात ठेवायचं. मी इथून परत सांगतो, आता इथून पुढे कधी पण लक्षात ठेवायचे एका दिवसात किती सेकंद असतात. आता काय ते इव्हन नंबर लक्षात ठेवायचे 8 नंतर 6 नंतर 4 नंतर किती असलं पाहिजे 2, पण 2 नाही घ्यायचं, 2च्या ऐवजी 2 झिरो घ्यायचे. सेकंद एका दिवसात एवढे सेकंद असतात, ठीक आहे. 8 6 4 त्यानंतर किती असतंय 2, पण 2 नाही घ्यायचे, 2च्या ऐवजी काय घ्यायचं 2 झिरो घ्यायचे. एवढे सेकंद किती दिवसामध्ये असतात एका दिवसामध्ये, बरोबर आहे. एवढ्या सेकंदाला जर 365 दिवसानं जर गुणलं म्हणजे मल्टिप्लाय केलं तर एका वर्षातले सेकंद निघतात. आणि एवढ्या नीट बघा हे काय सांगतो मी तुम्हाला, हे झाले एका वर्षातले सेकंद 365 गुणिले हे जे आपण आकडा लिहिलेलं आहे 86,400 त्याला जर आपण 365 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला एका वर्षातले काय निघतात सेकंद निघतात. आणि त्या सेकंदाला जर 3 लाख न मल्टिप्लाय केलं तर एका वर्षातलं डिस्टन्स निघतं हे एवढं असतं 9.5 × 10⁻15 मीटर. ठीक आहे. मग ही सगळी कॅल्क्युलेशन केली की वापस आपल्याला एवढं कॅल्क्युलेशन येतं. म्हणजे लाईटची स्पीड साधी नाहीये. आपल्याला जर इथून कुठेतरी जायचं असेल, पुण्या बिण्याला जायचं असेल तर आपल्याला अख्खी रात ट्रॅव्हल म्हणजे आपण ट्रॅव्हल केलं तर 5-7 तास लागतात आपल्याला तिथे जर ट्रॅव्हलिंग करायची असेल तर, बरोबर आहे का नाही. आणि लाईट एका सेकंदामध्ये 3 लाख किलोमीटर जाते. म्हणजे बघा लाईटची स्पीड किती फास्ट असेल. आणि सगळ्यात जास्त जर स्पीड बघितली तुम्ही कोणाची असते पूर्ण युनिव्हर्समध्ये तर लाईट पेक्षा फास्ट काहीच नाही आतापर्यंत. सगळ्यात जास्त फास्ट वेट कोणाचं असतं तर लाईटचं असतं. मग या पद्धतीने आपल्याला असं बघायला भेटतं. मग हे झालं आपलं 1 लाईट इयर. मग लाईट इयर कोणाचं युनिट आहे, कोणाचं युनिट आहे सांगा लवकर. लाईट इयर कोणाचं युनिट आहे, कायचं टाइमचं का डिस्टन्सचं. 1 लाईट इयर इज इक्वल टू या बघा इथे मीटर लिहिलंय त्याच्यावर लक्षात ठेवायचं. लाईट इयर म्हणजे कोणाचं युनिट असतं मीटर. मीटर म्हणजे कोणाचं लेन्थचं किंवा डिस्टन्सचं. ठीक आहे. मग अशा पद्धतीने चला मग अशी डेफिनेशन लिहून घ्या व्यवस्थित, तिथं काळजी करू. चला नेक्स्ट बघा डेफिनेशन लक्ष द्या. त्यानंतर आता नीट बघा 1 पर सेक. 1 पर सेक त्या नावामध्ये दिलेलं आहे. सेक म्हणजे 1 सेकंदाचा अँगल तयार झाला पाहिजे. आता नीट लक्षात ठेवा आपल्याकडं डिग्री असतं. 1 डिग्री म्हणजे आपल्याकडे 1 डिग्रीचे परत 60 मिनिटांमध्ये भाग पडतात. ठीक आहे. आपण जसं की कोण जर बघितलं त्यामध्ये 1 डिग्रीचा जो अँगल असतो ना, समजा असं म्हणून आपण इतका जो आहे तो 1 डिग्रीचा अँगल आहे. याचे किती भाग करायचे परत 60 भाग करायचे.
इक्वल 60 भाग केल्यानंतर जो एक भाग उरतो त्या भागाला काय म्हणायचं 1 मिनिट असं म्हणायचं. ह्या अशा पद्धतीने 1 मिनिट. ओके. परत त्या 1 मिनिटाचं आपण असं म्हणू की आपल्याला एक छोटासा काहीतरी असा अँगल भेटल, याला आपण असं सध्या म्हणू 1 मिनिट. बरोबर आहे. परत ह्या 1 मिनिटाचे परत 60 इक्वल भाग करायचे. 60 इक्वल भाग केले त्याच्यातला जो एक भाग उरतो त्याला परत आपण 1 सेकंद असं म्हणणार. म्हणजे आपल्याला हे झाले बघा 60 सेकंद. सेकंद जे आहे अँगलचे युनिट आहे आणि त्याला डबल डॅशने डिनोट करतात. मिनिट पण अँगलचे युनिट आहे, त्याला आपण 1 डॅशने डिनोट करतो. ठीक आहे. नीट बघा, 1 डिग्री बरोबर 60 मिनिट आणि 1 मिनिट बरोबर किती असतात 60 सेकंद. मग आता सध्या 1 पर सेक जर डिस्टन्स आपल्याला बघायचं झालं तर काय झालं पाहिजे. आता नीट बघा, आपण जे आहे तर हे आपलं जे मीन डिस्टन्स आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे, सूर्याच्या सेंटर पासून तारच्या सेंटर पर्यंत जे डिस्टन्स असतं त्याला आपण काय म्हणत असतो 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. माझं सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, मी काय काय सांगतो काळजीपूर्वक. अगोदर हे समजलं पाहिजे आपल्याला. समजा ना आपण एखादं सर्कल जर घेतलं तर त्यामध्ये आपल्याला असं बघायला भेटतं, आपण लेंथ ऑफ आर्क जे आहे ते लेंथ ऑफ आर्क कशालाही म्हणत नाही. नीट बघा, आता इथं जर समजा उदाहरण त्याच्यातला थोडक्यात मी थोडासा पोर्शन जर घेतला तर आपण इथून इथपर्यंत समजा एक पोर्शन घेतला, हे एवढा जो भाग आहे आपल्याकडं ए बी म्हणू आपण, त्या भागाला आपण लेंथ ऑफ आर्क म्हणत असतो. हे बघा, हे पॉइंट ए हा पॉइंट बी सगळ्याला कळतोय. त्या ए पासून ते बी पॉइंट हा जो आहे हा बघा एवढा येलो कलरचा जो पोर्शन आहे याला आपण काय म्हणत असतो लेंथ ऑफ आर्क. समजतं सगळ्यांना. हे झालं आपलं लेंथ ऑफ आर्क. मग आता नीट बघा, आपली जी लेंथ ऑफ आर्क आहे त्या लेंथ ऑफ आर्कची लांबी किती असली पाहिजे 1 पर सेक आपण डिफाइन करतोय. बरोबर आहे. नीट लक्षात ठेवा, आपली जी लेंथ ऑफ आर्क आहे त्या लेंथ ऑफ आर्कची लेंथ जी आहे तर सध्या आपल्याला 1 पर सेक डिस्टन्स डिफाइन करायचे. ही लेंथ ऑफ आर्क किती असली पाहिजे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असली पाहिजे. ठीक आहे. आपल्या लेंथ ऑफ आर्कची लांबी किती असली पाहिजे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इतकी लांब असली पाहिजे. आणि ते कधी पॉसिबल आहे सूर्य आणि पृथ्वीमध्ये जर तितकं जेवढं अंतर आहे तितकं जर अंतर असेल तर त्यावेळेस ते पॉसिबल आहे. कोणचं 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. आणि त्यावेळेस 1 सेकंदाचा अँगल तयार झाला पाहिजे. हे बघा इकडं दाखवलाय. काय दाखवलाय 1 सेकंदाचा अँगल इथे दाखवलेला आपल्याला 1 सेकंद. लेंथ ऑफ आर्कचे युनिट किती असलं पाहिजे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. आणि अँगल किती तयार झाला पाहिजे दोघांमध्ये 1 सेकंद. क्लिअर समजतं सगळ्यांना. काळजीपूर्वक लक्ष द्या. लेंथ ऑफ आर्कची लांबी किती असली पाहिजे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आणि अँगल किती असला पाहिजे 1 सेकंद असला पाहिजे. त्यावेळेस हे जे डिस्टन्स इथून त्या सेंटर पर्यंत किंवा इथून त्या सेंटर पर्यंत हे जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला 1 पर सेक असं म्हणत असतात. आणि हा 1 पर सेकची लांबी किती आहे बघा 3.1 × 10⁻60 मीटर. ठीक आहे. म्हणजे 21 वर 15 झिरो दिल्यानंतर जे डिस्टन्स मीटर मध्ये येत असतं त्याला काय म्हणायचं 1 पर सेक असं म्हणायचं. बघा याला दिलेलं आपल्याला इट इज डिफाइंड ॲज द डिस्टन्स ॲट विच अन आर्क ऑफ 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. म्हणजे तुमची जी लेंथ ऑफ आर्क आहे ती कितीची असली पाहिजे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटची असली पाहिजे. सबटेंड्स अन अँगल ऑफ 1 सेकंद. आणि अँगल कितीचा केला पाहिजे त्या आर्कनं दोन्ही जे पॉइंट आहेत त्या दोन्ही पॉइंट मधला अँगल किती केला पाहिजे 1 सेकंदचा अँगल तयार केला पाहिजे. आणि मग त्यावेळेस जे आपल्याला डिस्टन्स बघायला भेटतं तर ते डिस्टन्स काय असतं 1 पर सेक डिस्टन्स असते. बघा इट इज द लार्जेस्ट प्रॅक्टिकल युनिट ऑफ डिस्टन्स युज्ड इन ॲस्ट्रॉनॉमी. म्हणजे जे काय ॲस्ट्रॉनॉमिकल आपण जे काही बाकीच्या गोष्टी बघतो ग्रह तारे हा इतका लांब आहे हा तितका लांब आहे 1 लाईट इयर 2 लाईट इयर 4 लाईट इयर त्यापेक्षा पण मोठे युनिट कोण आहे हे 1 पर सेक. ठीक आहे. 1 लाईट इयर पेक्षा पण ग्रेटर युनिट कोणचं आहे बघा 3.1 × 10⁻16. आणि इकडे बघा हे किती होतं 9.5 × 10⁻15. बरोबर आहे. म्हणजे याच्या 10 पट जास्त असल्यासारखे. आणि 10 पट गोष्ट छोटी नसते. नीट बघा, आपण जर म्हणलं 10 लाख वर जर फक्त 10 पट जर वाढवायचं असेल तर 100 लाख होतात म्हणजे 1 कोटी होतात. 10 लाखच्या 10 पट जर आपण केलं 10 लाख वर 1 झिरो टाकला तर किती पैसे होतात 1 कोटी. म्हणजे 10 पट अमाऊंट काही साधी नसते. 10 पट अमाऊंट म्हणजे खूप जास्त अमाऊंट असते. 1 लाखाचे 10 पट जर म्हणलं तर 10 लाख होतात. 10 लाखाचे 10 पट म्हणलं की 1 कोटी होतात. म्हणजे 10 पटीमध्ये जे अमाऊंट वाटत असते कमी नसते. आता नीट बघा ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट पेक्षा हे पर सेक जे डिस्टन्स आहे जवळपास किती पट जास्त आहे 10 पट जास्त आहे. म्हणजे 10 पट ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असे 10 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट एकत्र केले तर 1 पर सेक तयार होतो जवळपास आपण असं म्हणू. मग ह्या पद्धतीनं आपल्याला 1 पर सेकची डेफिनेशन दिलेली. इथपर्यंत मला काय अडचण
अँगल किती झाला पाहिजे 1 सेकंदचा आणि लेंथ ऑफ आर्कची लांबी किती असली पाहिजे 1/2 असली पाहिजे. ठीक आहे, चल लिहूया फास्ट. दुसरं बघू याच्यामध्ये बघा 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट क्लिअर सगळ्यांना. त्याच्यानंतर बघा 1 लाईट इयर कशाची युनिट आहे डिस्टन्सचा. त्यानंतर तिसरं 1 पर सेकंड कशाची युनिट आहे डिस्टन्सचा. आता त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं बघा हे काही जे इथं समजा हे जनरल आपल्याला दिलेले जे काही एक्झाम्पल द्यायचं काय सध्या गरज नाही आपल्याला पर हेक्टर वगैरे काय असते ते जे आपल्याला सध्या लागते फिजिक्स मध्ये आपण ते बघू. आता हे पण एवढे काही इम्पॉर्टंट नाहीत पण आपण बघून घेऊ. 1 मेट्रिक टन 1 टन कशाला म्हणत असतात 1000 किलोग्रॅम झाल्यानंतर त्याला काय म्हणत असतात 1 टन म्हणायचं. ओके, त्यानंतर परत 1 क्विंटल कशाला म्हणतात 100 किलो झालं की त्याला काय म्हणायचं 1 क्विंटल असं म्हणायचं. अशा पद्धतीने काही जे आहे ते युनिट वाटल्यास ते 5 पार्ट लिहून घ्या. मेट्रिक टन इज इक्वल टू 1000 kg ला फर्स्ट खाली. त्यानंतर तिकडे लिहा 1 क्विंटल इज इक्वल टू 100 kg. क्विंटल कळत नाही टन पण कळत नाही असं व्हायला नको. कापूस क्विंटल मध्ये विकतात, ऊस टन मध्ये विकतात, गज पण कमी लागत असेल तर मग टन मध्ये, जास्त लागत कमी लागत असेल तर क्विंटल मध्ये, जास्त लागत असेल तर टन मध्ये. चला नेक्स्ट बघा दुसरं 1 पाउंड 0.45 kg दिलेलं आहे. आता नीट बघा 1 पाउंड ची किंमत दिलेली आपल्याला किती दिलेली आहे 1 पाउंड इज इक्वल टू 0.454 kg. फास्ट लिहून घ्या चला पटपट जे जे लागते तुम्हाला ते. त्यानंतर 1 स्लग हे काय आपण वापरत नाही त्यामुळे याचा काही यूज करणार नाही तरी चालतं पण माहितीसाठी लिहून घ्या. 1 स्लग इज इक्वल टू 14.59 kg. ते कुठल्या सिस्टम मध्ये येत नाही दुसरीकडचं जे आहे लिहिलेलं 1 पाउंड इज इक्वल टू 0.454 kg. चला त्यानंतर नेक्स्ट बघा दुसरं. आता आपल्याला जे आहे हे डिस्टन्स आपल्याला माहित असलं पाहिजे. 1 चंद्रशेखर लिमिट इज इक्वल टू 1.4 into mass of sun is equal to 2.785 into 10 to the power 30 kg. आता नीट बघा हे जे दिलेलं आपल्याला कशाचं मास दिलेलं आपल्याला म्हणजे जे आहे हे जे युनिट दिलेलं आपल्याला तर हे युनिट दिलेलं आपल्याला मासचं. एखाद्या गोष्टीचा आपल्याला जर मास मेजर करायचं असेल लार्ज अमाऊंट मध्ये तर ते आपल्याला दिलेले. तर खाली असं कुठेतरी लिहून घ्या 1 चंद्रशेखर लिमिट इज इक्वल टू 1.4 टाइम्स मास ऑफ सन इज इक्वल टू हे असं तसं लिहून घ्या. बघा 1.4 पट असतं मास ऑफ सन. परत चला लक्ष द्या. आता आपण 1 kg ला असंही डिफाइन करत असतो 1 जे आहे 1 ॲटॉमिक मास युनिट. आता 1 ॲटॉमिक मास युनिट हे पुढे लागतं ज्या वेळेस आपण न्यूक्लिअर स्ट्रक्चर अभ्यास करतो किंवा आपण जर एखाद्या ॲटमचं जर आपण समजा स्ट्रक्चर बघायला लागलो इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन याचं जर मास सांगायचं असेल तर आपण जे आहे 1 ॲटॉमिक मास युनिट जे आहे तर यूज करत असतो. त्याला 1 AMU पण असं म्हणत असतात अशा पद्धतीनं. मग 1 ॲटॉमिक मास युनिट म्हणजे किती आहे 1 डिवाइडेड बाय 12 मास ऑफ सिंगल कार्बन ॲटम. सिंगल कार्बन ॲटमचा मास घ्यायचा आणि त्याला 112 ने मल्टिप्लाय करायचं. त्यावेळेस जे उत्तर येत असतं त्याला 1 ॲटॉमिक मास युनिट असं म्हणत असतात. मग 1 ॲटॉमिक मास युनिट आपल्याला केजी मध्ये जर सांगायचं असेल तर ते किती असतं 1.66 into 10 to the power -27 kg. हे केजी मध्ये जर सांगितलं झालं ते आपल्याला असं बघायला भेटतं. आणि मग हे झालं आपलं 1 ॲटॉमिक मास युनिट. मग आता तुम्हाला
त्यामध्ये जे आहे तर आपल्याला जे काही एलिमेंट दिलेले असतात अलग अलग, त्या एलिमेंटचे आपल्याला मास वगैरे विश्वमित सरनं तुम्हाला फाइंड करायचं शिकवलेलं आहे, बरोबर आहे का नाही? कसं मास फाइंड करायचं काय जे आहे तर आपण त्या पद्धतीने ते फाइंड करू शकतो. ठीक आहे. मग त्याच्या खाली असं जे आहे ते दुसरं जे आहे ते एक्झाम्पल लिहूया. 1 atomic mass unit is equal to 1/12 of mass of single carbon atom. जे आहेत एक दिवस काय असतो हे जे आपण डिस्कस केलेले त्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं. बघा आता जर आपण बघितलं एक सोलार डे, 1 सोलार डे इज इक्वल टू 24 आवर्स आणि साइड रियल डे जे असतो 1 साइड रियल डे इज इक्वल टू 23 आवर्स आणि 56 मिनिट असतात. काय डिफरन्स असतो? त्या डिफरन्स मध्ये आपल्याला आता व्यवस्थित समजून घ्यायचे. आता सगळ्यांनी इकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. दोघांमध्ये डिफरन्स कसा असतो? सोलार जे आहे आपण सोलार डे म्हणतोय आणि दुसरं काय म्हणतोय तर हे जे म्हणतोय साइड रियल डे म्हणजे आपल्याकडं. आता आपण सांगताना काय सांगतो? पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? एक दिवस असं म्हणत असतो, बरोबर आहे का नाही? पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यावेळेस जे तिला टाइम लागत असतो ना तो हा वाला टाइम असतो. किती टाइम लागतो तिला स्वतःभोवती फिरून जायच्या वेळेला? 23 तास 56 मिनिट. 23 तास 56 मिनिट असा टाइम लागतो. आता हे सोलर डेची काय भानगड आहे? सोलर डे कसं काउंट करत असतात? समजा आता नीट बघा, आपण जर माझं चुकलं, चला लक्ष द्या, तुमचं आता बरोबर आहे. बघू आपण त्याला द्यायचं. लक्ष द्या, आवाज नको. हे बघा इथं आपण असं म्हणून आपला हा जो सूर्य आपण आले असं फिगर काढू. प्लीज आवाज नको. जरा आवाज नको. बघू अगोदर जे आहे साइड रियल डे. साइड रियल डे म्हणजे काय? साधा सरळ पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी जो टाइम लागतो तो किती असतो? 23 तास 56 मिनिट. माझ्याकडे नीट लक्ष द्या काळजीपूर्वक. पृथ्वी स्वतःभोवती 1 किलो राऊंड मारण्यासाठी किती टाइम लागतो? 23 तास 56 मिनिट लागत असतात. त्याला काय म्हणायचं? साइड रियल डे. आता राहिला प्रश्न कोणाचा? सोलर डेचा. आता नीट बघा, सोलर डे म्हणजे काय? आपण जर बघायला लागलो पृथ्वी समजा आपण इथून याची जी सुरुवात केलेली आहे हे आपण जे आहे सूर्य म्हणून ह्या पॉइंट पासून सुरुवात केलेली आहे आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरत परत इकडे चालली. ज्यावेळेस ह्या पॉइंटला येते ना हा जो गॅप आहे तर हा गॅप रिकामा राहतो थोडासा. मग पृथ्वीला परत कम्प्लीट ह्याच पॉइंटला हा जर असं आपल्याला म्हणजे हे जिथं होता पॉइंट ह्याच पॉइंटला पृथ्वीला इथं जर यायचं असेल तर परत एक्स्ट्रा 4 मिनिट लागते आणि 4 मिनिट लागायचे असतील तर त्यावेळेस परत पृथ्वी 1 डिग्रीने एक्स्ट्रा फिरते. त्यावेळेस त्याच पॉइंटला येते. म्हणजे कळते तुम्हाला पृथ्वीचं रोटेशन इथून स्टार्ट झालंय. मग हे हा वाला जो ऍक्सिस इथून स्टार्ट झालाय, बरोबर आहे? पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत इथपर्यंत आली. स्वतःभोवती ती फिरायली आणि सूर्याभोवती पण फिरायली, पण वापस त्याच पॉइंटला येईल का नाही? असं गोल 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 याचा जर ऍक्सिस आपण बघितला हा ऍक्सिस असा फिरून 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 वापस असा जागेवर येतो इथं ह्या साईडला. पण तो एक्झॅक्ट येत नाही. मग परत एक्झॅक्ट त्याच पॉइंटला येण्यासाठी तिला किती एक्स्ट्रा मिनिट लागतात? 4 मिनिट लागत असतात. म्हणजे थोडक्यात साइड रियल डे म्हणजे काय? स्वतःभोवती फिरण्यासाठी लागलेला टाइम तो किती असतो? 23 तास 56 मिनिट. आणि पृथ्वीला जे काय आपण स्टार सोबत म्हणजे सूर्य एक प्रकारचा तारा आहे, सगळ्यात जवळचा तारा, त्या ताऱ्यासोबत जर काउंट डाऊन केलं त्याच्यासोबत आपण जे आहेत आपल्याकडे एक दिवस कसा असतो? सूर्य उगवला आणि सूर्य मावळला तर त्याला आपण काय म्हणतो? एक दिवस. तसा जर एक दिवस काउंट करायचा असेल तर आपल्याला किती वेळ लागत असतो? 24 तास लागत असतात. आणि पृथ्वी स्वतःभोवती जर फिरताना आपण जर समजा
दिवस जर काउंट केला तर तो दिवस किती असतो 23 तास 56 मिनिटाचा असतो. पण आपण जे डिस्कस करत असतो ना ते सोलार डे बद्दल डिस्कस करत असतो, 24 तास बोलत असतो. म्हणजे सूर्यापासून आता उदाहरणार्थ मला समजा उदाहरणार्थ आपण रनिंग वगैरे लावली तर एखादा तिथं समजा एखादा मुलगा पलीकडे उभा आहे, 1-2 मुलं मुली उभा आहे, तिथपर्यंत पळत गेले की आपण 100 मीटर असं म्हणलंय. तर समजा उदाहरणार्थ एखादा मुलगा पाठीमागं पुढे झाला तर डिस्टन्स काय होऊ शकतं, कमी जास्त होऊ शकतो, प्रत्येकासाठी अलग अलग. पण समजा उदाहरणार्थ आपण जर साधं सरळ बघितलं, एखादी मार्किंग केली आणि तिथं जाऊन जर पोहोचायचं असेल तर ते काय झालं रिअल. म्हणजे थोडक्यात सोलर डेचं जर माप घ्यायचं असेल तर कोणाचं म्हणजे रेफरन्स कोणाचा घ्यावा लागत असतो, सूर्याचा घ्यावा लागत असतो. आणि साईड रिअल डेचं जर आपल्याला बघायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कोणाचा रेफरन्स घ्यावा लागत असतो, अर्थ रोटेशनचा. आणि सोलर डे जर म्हणलं तर ते जर आपल्याला मेजर करायचं असेल तर आपल्याला कोणाचा रेफरन्स घ्यावा लागत असतो, सनचा रेफरन्स घ्यावा लागत असतो. आणि मग ह्या पद्धतीने दोघांमध्ये किती मिनिटाचा फरक आहे, 4 मिनिटाचा फरक आहे. आणि परत किती डिग्री एक्स्ट्रा फिरत असतं, सोलार डे जर कम्प्लीट करायचं असेल तर पृथ्वीला किती फिरावं लागतं एक्स्ट्रा, 1 डिग्रीने फिरावं लागत असतं. आता त्याचं इथं प्रॉपर अॅनिमेशन नाही तर तुम्हाला मी ते दाखवलं असतं. ठीक आहे, चला त्याच्या खाली असं लिहून घ्या व्यवस्थित काळजीपूर्वक. तोपर्यंत मला इकडे अॅनिमेशन